मनसेनं हिंदुत्वाची भूमिका घेतल्यापासून जवळीक वाढली। राज ठाकरे मोदींना पाठिंबा देतील अशी अपेक्षा। देवेंद्र फडणवीसांकडून मनसेसोबत युतीचे संकेत। विदर्भात महायुतीकडून प्रचार सभांचा धडाका। पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपुरात जाहीर सभा। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदींची सभा। 10 वर्षांनंतर भाजपला मतांसाठी वणवण फिरावं लागतंय, तर योगींनी युपीत थांबावं। तिथली परिस्थिती अधिक गंभीर। मोदी आणि योगींच्या सभांवरून राऊतांचा हल्लाबोल। महायुती भक्कमपणे काम करते। विदर्भात महायुतीचाच विजय होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। 25 उमेदवार डीसी पाटील मूळचे भाजपचे, ते राजीनामा न देता वंचितकडून निवडणूक लढवतायत। खासदार राजू शेट्टींचा वंचितवर हल्लाबोल। सांगलीच्या जागेवर काँग्रेस ठाम। विश्वजित कदम फुटणार असं बोलणं योग्य नाही। विशाल पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल। महाविकास आघाडीमध्ये कोणतीही बिघाडी नाही हे सांगण्यासाठी उद्या पत्रकार परिषद। संजय राऊतांची माहिती। सांगलीबाबत दिल्लीमध्ये चर्चा सुरू। सांगली आणि भिवंडी आणि मुंबईच्या जागेवर फेरविचार व्हावा। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची भूमिका। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा रावेरचा उमेदवार ठरला। रवींद्र पाटलांच्या उमेदवारीवर बैठकीत शिक्कामोर्तब। घड्याळाला मत नाही दिलं तर पाणी मिळणार नाही। मतदानासाठी गावकऱ्यांना चिठ्ठीतून धमकी दिल्याचा शरद पवारांचा दावा। अमोल कीर्तिकरच नाही तर राऊत देखील खिचडी चोर। राऊतांची मुलगी आणि भावाच्या नावानं चेकद्वारे लाच घेतली। संजय निरुपम यांचा राऊतांवर हल्लाबोल। उद्या शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत तयारी, तर मेळाव्यातून राज ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष। महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद। जागा वाटपावर उद्या एकमत होऊन अंतिम यादी येण्याची शक्यता। ऐन निवडणुकीमध्ये शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर। बारामतीमधील उंडवडी सुपेतील दुष्काळी भागाचा घेणार आढावा। महाराष्ट्राला सावध होण्याची गरज। सावध झालो नाही तर विधान भवन देखील गुजरातला नेतील। आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। सांगलीचा तिढा पाडव्याला सुटण्याची शक्यता। पाडव्याला होणार महाविकास आघाडीचं जागा वाटप, तर सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी। कारखाना बँक नाही त्यामुळे ईडीची भीती नाही। मानानं मतदारसंघाचा प्रचार करा। आमदार प्रणिती शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। 400 पार म्हणजे हा भाजपचा माइंड गेम। 100 ते 200 जागांच्या पार भाजप जाणार नाही। प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका। धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला, तर 13 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। लोकशाहीला सूत्रांची माहिती। मराठवाड्यातील 51 तालुक्यांमध्ये जलसंकट गडद। 1000 पेक्षा अधिक गावात टँकरनं पाणी पुरवठा, तर मराठवाड्याच्या भूजल पातळीत मोठी घट। 7 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी 10 मे पासून रेल्वेचे स्पेशल आरक्षण। रेल्वेच्या निर्णयामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी जाणं होणार सुकर। सोमवती अमावस्येच्या निमित्तानं जेजुरी गडावर यात्रेला सुरुवात। भक्तांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण केल्यानं जेजुरीला सोन्याचं रूप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।